नमस्कार. त्यांनी सांगितलं आपण ज्योतिष वगैरे बघता, पत्रिका बघता. तुमची पत्रिका तुम्हीच बघितली होती का? हो, आमची बॅच पैकी मीच केलं होतं. वहिनींच्या स्वभावाबद्दल तेव्हा काय जाणवलं होतं पत्रिका बघितल्यावर? पत्रिका बघितल्यावर मला ती काय सर्व गुणसंपन्न, चांगली, बुद्धिमान वगैरे वगैरे सगळं गुड सगळं जाणवलं होतं. पत्रिका जुळत होती त्यावेळी. आणि मग काय वहिनींबद्दल काय बदल झाला का? नाही, ते माझं रिडिंग परफेक्ट असल्यामुळे ते तसंच आहे स्वभाव. तसाच आहे. आणि तुमचं काय रिडिंग होतं यांच्याबद्दल? नाही, जे सांगितलं तसं म्हणजे तेव्हापासूनच व्यवस्थित म्हणजे एकदम छान कॉपरेशन केलेलं होतं त्यांनी. म्हणजे बोलण्यावरनं वाटत होतं की पॉझिटिव्ह आहेत तसे. मग तुमचं कॉलेज कुठलं? पालघर कॉलेज. बरं, पण तेव्हा कॉलेजमध्ये असताना कोणाला भविष्य बघितलं, आणखी पत्रिका बघितली? कॉलेजच्या शिक्षणाच्या वेळेला थोडा अभ्यास चालू केला होता आणि प्रोफेशन नंतर चालू केलं. बरं. मग नंतर कोणाची पत्रिका बघायला पाहिजे होती वगैरे असं वाटलं? नाही, तसं काही वाटलं. काय बाबा मनापासून असले. बऱ्याच जणांनी कदाचित वाटलं असेल की मला पत्रिका दाखवली असं, पण मला नाही वाटलं. नक्की ना? नक्की. बरं, वहिनी गंमत करतो. कारण त्यांच्या बऱ्याच मैत्रिणी होत्या, अजूनही आहेत. तेच म्हणूनच हे बघा, मी फक्त आता कशाला बोलू. आता या पुढच्या खेळामध्ये आपण अभिनय बघणार आहोत बाबांचा. या बाजू. आता या खेळासाठी अभिनय करणार मग वहिनी 3 वस्तू घेऊन येणार आणि 2 वस्तू विस्मया. नक्की? पण कुठल्या वस्तू तिने आणायच्या तुम्ही सांगा, नाही तर वरवंटा वगैरे तिला सांगू नका. हा, वेळ सुरू. मनातल्या मनात 2 मिनिटाची वेळ आहे वहिनी. 5ही वस्तू आणायला एकाला नाही. हळू आपटल्या ते जाऊ दे, त्याचं काय. असंच पाहिजे तुम्हाला. कोणतरी करायचं ना निदान. गप्प बसा. इस्त्री घेऊन ये, त्या कपाटातली इस्त्री घेऊन ये. 1 मिनिट पूर्ण होत आलेला आहे. एक मिनिट पूर्ण झालं. मिळाली, पलंगाच्या बाजूला आहे बघ. 3री वस्तू होती खरं, तुम्ही आणायला झाला पाहिजे. व्हेरी गुड. स्टेपलर विस्मय इथे बघ समोर. या कपाटात. कपाटात वरती समोर बघ. साईडला असेल बघ, तिकडे कॉर्नर मध्ये बघ. 40 सेकंद लवकर. स्क्रू ड्रायव्हर. 10, 9, 8. एक 2 3 4 5 6 7 8 9 10. 1000 रुपये आणि हा सोन्याचा दागिना वहिनींना भेट म्हणून मिळाला. अभिनंदन. लगेचच आता भेटणार आहोत आपण पुढच्या वहिनींना. नमस्कार. बोला, वहिनींबद्दल सांगा. वहिनी खूप स्वभावाला चांगल्या आहेत. हा, प्रेमळ आहेत. घरातल्या सगळ्यांची काळजी घेतात. कसं जमलं? अरेंज मॅरेज होतं. कुठे? वडील आमच्या गावाला गेले होते. म्हणजे आमच्या दोघांचं गाव एकच आहे. हा, तर वडील तिथे गेले होते. त्यांची ती बोलणी झाली आणि लग्न झालं. मग तुम्ही कधी बघितलं त्यांना? लग्न ठरल्यानंतर गेला होतात बघायला? गेलो. बरं, या तुम्ही इकडे. बोलायचं नाही. खलबत्ता जा आणि तिथे आहे बघ आपल्या इथे. जड वस्तू मिळेल ना तुला? थांबा आता. मिळाला का नाही? आण लवकर. दे. ठेव इथे. 25. 40 सेकंद झाली. पत्ते.
50 सेकंद पूर्ण झालेली आहेत. फोन मोबाईल अडकवायचं स्टँड तिकडे आपल्या आतमध्ये बेडरूम मध्ये आहे बघ. बेडरूम आपण फोन अडकवतो तिथे. फोन अडकवतो तिथे. रिमोट 1000 रुपये आणि सोन्याचा दागिना वहिनी तुम्हाला मिळाला. लँडमार्क अपार्टमेंट पालघरमध्ये आता हा खेळ रंगतो आहे. या समोर मिस्टर एका हातामध्ये एक काठी घेऊन त्याच्या चिमट्यामध्ये 4 रकाने असलेली एक पिशवी लावलेली आहे. त्यामध्ये वेगवेगळे आकार ठेवलेले आहेत आणि त्याचबरोबर खेळ सुरू झाल्यानंतर आपण बघणार आहोत ते आकार या पिशव्यांमध्ये लपवलेले आहेत. समोर ठेवलेले रिकाम्या रकान्यामध्ये योग्य आकार भरायचा आणि तो खेळ पूर्ण करून अंतिम रेषा पार करायची. ज्या वहिनी हा खेळ सगळ्यात आधी पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे पैठणी. 1 2 3 खेळ सुरू झालेला आहे. क्रम तर सगळ्यांना माहिती आहे. त्या आकारात बसला पाहिजे. ए बाळा, ते आकार नीट बसवा. ते लवकर लवकर. पुढे जायचं, पुढे जाऊन उभं राहायचं. खेळ पूर्ण झाला. खेळ छान रंगला. उपविजेत्या ठरल्या सहस्त्रबुद्धे वहिनी. त्यांना झी मराठी कडून ही भेट बसली. आणि आजच्या भागातल्या होम मिनिस्टर ठरल्या परांजपे वहिनी. परांजपे वहिनींना स्वामिनी पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. लँडमार्क कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी पालघर इथे रंगलेला होम मिनिस्टरचा आजचा भाग इथे संपला. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन पुढच्या भागात पालघरमध्ये. नमस्कार.